तर आपल्या डिफरन्शिएशन चॅप्टरची पी-वाय-क्यू सीरीज चालत होती. तर आपला पार्ट नेक्स्ट आहे. त्याच्यात आपण पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करणार आहे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे एम-एस-सी-सी-टी 2024ला 15th मेजर शिफ्ट 2 ला आला होता. द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स हे पुरा फंक्शन आणि विथ रिस्पेक्ट टू साइन इन्व्हर्स एक्स. तर आपल्याला दोन फंक्शन दिले. आपण याला यू कन्सिडर करू, याला व्ही कन्सिडर करू. मग आपला पुढे डेरिव्हेटिव्ह काढू. तर आपण ऑप्शन बघू शकतो. आपल्याला a2/3 दिलंय, b, c आणि d. तर मग यांच्यातनं कोणता आपला आन्सर येईल ते आपल्याला चेक करायचं आहे. चला तर मग हे क्वेश्चनला सॉल्व्ह करू. टफ क्वेश्चन आहे पण करू सॉल्व्ह. तर या क्वेश्चनला आपल्याला वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करायला लागेल. म्हणजे आपल्याला नीट बघितलं तर साइन इन्व्हर्स हा एक फंक्शन दिलाय विथ रिस्पेक्ट टू साइन हे दिलेलं आहे. हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करू? आपल्याला इथं एक्स दिलेला आहे. जर आपण एक्स इक्वल्स टू साइन थिटा पुट अप करू, साइन थिटा, तर आपला इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतं. कारण की इथं पण साइन आहे, इथं पण साइन आहे. देअरफॉर आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपल्याला साइन थिटा करायलाच लागेल पुट वगैरे असे काही व्हॅल्यू पुटच करायला लागतात. कारण की तरच आपलं क्वेश्चन सिम्प्लिफाय होईल. तर आपल्याला इथं यू फंक्शन याला यू फंक्शन मानून घेऊ. साइन इन्व्हर्स 2x आपण साइन थिटा कन्सिडर केलं तर साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 मायनस इथं काही साइन स्क्वेअर थिटा. तर नीट बघितलं तर इथे बघा साइन इन्व्हर्स 2 साइन थिटा. तर नीट इथं बघितलं तर साइन स्क्वेअर थिटा आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आपल्याला एक आयडेंटिटी माहिती साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल्स टू 1. आपल्याला जर कॉस स्क्वेअर थिटा काढायचा असेल तर इथं काय होऊन जाईल साइन स्क्वेअर थिटा तिथं जाईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पण आपल्याला कॉस थिटा काढायचा असेल तर कॉस थिटा काढायचा असेल तर इथं काय होऊन जाईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. काय होऊन जाईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग हीच आयडेंटिटी आपला ए आणि ए मॅच होते. देअरफॉर इथं आन्सर काय येईल दॅट इज कॉस थिटा. तर तुम्हाला एक माहिती असेल फॉर्म्युले जर तुमचे लर्न असेल तर 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो दॅट इज साइन टू थिटा. असतो साइन टू थिटा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा फॉर्म्युला असतो साइन टू थिटा. मग साइन इन्व्हर्स एक्स साइन साइड कॅन्सल. आपला फायनल आन्सर येईल 2 थिटा. यू काय भेटला आपल्याला 2 थिटा. तर याला जर आपण डेरिव्हेटिव्ह केलं विथ रिस्पेक्ट टू डी थिटा तर आपला आन्सर काय येईल 2 आन्सर येईल. मग आता आपण आपला नेक्स्ट फंक्शन आहे व्ही जो की आहे साइन इन्व्हर्स 3 साइन थिटा एक्सच्या जागी साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. तुम्हाला माहिती असेल साइन इन्व्हर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा याचा फॉर्म्युला असतो साइन 3 थिटाचा फॉर्म्युला आहे हा. जर तुमच्या फॉर्म्युलेला नसेल तर एकदम वेल अँड गुड. तर साइन इन्व्हर्स एक्स हा कोणाचा फॉर्म्युला असतो साइन 3 थिटा. मधला इन्व्हर्स मायनस साइन गेट कॅन्सल. आपला फायनल आन्सर इन 3 थिटा. जर आपण व्हीला डेरिव्हेटिव्ह केलं विथ रिस्पेक्ट टू डी थिटा तर आपला आन्सर इन 3. मग देअरफॉर आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. मग देअरफॉर फायनल आन्सर इन du अपॉन dv जे काय आहे आपलं du अपॉन टी काय भेटलं आपल्याला 2 आणि हा भेटला आपल्याला 3. आपला फायनल आन्सर इन 2/3 आपला डेरिव्हेटिव्हचा आन्सर आला. तर आपला आन्सर आले 2/3 राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे क्वेश्चन मी पहिले बी सॉल्व्ह केलं होतं पहिला पार्ट 1 मध्ये का पार्ट 2 मध्ये आय थिंक आठवत नाहीये. एम-एस-सी-सी-टी 2024ला रिपीट झाला होता 15 मेथड शिफ्ट 2 ला. हा क्वेश्चन रिपीटेड आहे. इफ एफ ऑफ 1 आणि एफ डॅश 1 ची व्हॅल्यू 3 आहे देन द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए चा पुरा डेरिव्हेटिव्ह केलं तर आपला आन्सर आला होता 33. येस हा क्वेश्चन रिपीटेड आहे. प्लीज क्वेश्चन तुम्ही वापस एकदा सॉल्व्ह करून बघा तुमचा पण आन्सर राईट येतं. म्हणजे काही क्वेश्चन सुद्धा रिपीटेड होता. हा पहिला कोणत्या दुसऱ्या शिफ्टला आला होता आणि सेम शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये हा क्वेश्चन रिपीट झालाय. चला तर मग आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला क्वेश्चन आहे 2024च्या 15 पेजच्या शिफ्ट 1 ला आला होता. इफ y इक्वल्स टू तुम्ही बघू शकता वेगळ्या न्यू क्वेश्चन आहे न्यू टाईपचा क्वेश्चन आहे. डेरिव्हेटिव्ह पाहिजे आपल्याला x ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल. तुम्ही ऑप्शन बघू शकता आपले कोणते. हा न्यू टाईपचा क्वेश्चन आहे. चला तर मग क्वेश्चनला मी पुरा सॉल्व्ह करून दाखवतो विथ शॉर्टकट मेथड. तर हा क्वेश्चन आपण बघू शकतो
तर हा क्वेश्चन खूप लेंदी आहे. मग एक काम करू, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ करतो लॉगनी. इथं आपण लॉग वाय टाकून देऊ, कारण की आपण लॉगनी करू तर इझी सिम्प्लिफाय होईल, कारण की इथं पुढे मल्टिप्लाय टर्म आहे, तर लॉगमध्ये गेलं तर ॲडिशन होऊन जाईल. मग देअरफॉर इथं आपण लॉगनी मल्टिप्लाय करू तर हा 2 पुढं येऊन जाईल. 2 पुढं येऊन जाईल, लॉगची प्रॉपर्टी राहते पुढं, आणि लॉग एक्स प्लस 1, 2x प्लस 1, 3x प्लस 1 करत करत डायरेक्ट एन टर्म पर्यंत आहे. म्हणजे आपल्याला एन टर्मचा करायचा इथं फॉर्म्युला तयार. तर लॉगची प्रॉपर्टी असते की लॉग प्रत्येक ठिकाणी मध्ये घुसतो. देअरफॉर लॉग मध्ये घुसला तर येऊन जाईल एक्स प्लस 1 प्लस लॉग 2x प्लस 1 प्लस लॉग 3x प्लस 1 प्लस डॉट 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 करत लॉग nx प्लस 1. चला तर मग आता डेरिव्हेटिव्ह काढू, तर लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/y. वाय असल्या पाहिजे तर येऊन जाईल dy बाय dx. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dy बाय dx करतो आपण विथ रिस्पेक्ट टू वाय. तर देअरफॉर 2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे म्हणून. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x. देअरफॉर 1/x प्लस इथं वापस एक्सचा टर्म रिप्रेझेंट करतो, तो वापस 1/2x प्लस 1 प्लस 1/3x प्लस 1 डॉट डॉट करत करत 1/nx प्लस 1 होऊन जाईल. मग आता इथं आला आपला 1/y आणि इथं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 2 एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायची, गिव्हनच दिलं होतं आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 पुट करायची. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर इथं 0 प्लस 1 दॅट इज 1 होऊन जाईल. तर 2 0 जा 0 दॅट इज 1. इकडे आपण 3x एक्सची व्हॅल्यू 0 पुट आहे, 3 0 जा 0 तर प्लस 1 0 1 करत करत एन टर्म पण सुद्धा 0 होऊन जाईल म्हणजे 1 एन 0 जा 0. इथं नीट बघत गेलो, सॉरी सॉरी एक्सची व्हॅल्यू 0 पुट केला, एक सेकंड ना, सॉरी इथं नीट पुट केलं तरी बघा इथं 3x दिलाय बघा, इथं 3x, इथं पण 2x दिलेला आहे. मग देअरफॉर यांचा आपण डेरिव्हेटिव्ह आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल, तर इथं 2 काय 2x चा डेरिव्हेटिव्ह असतो, कारण की इथं एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय 1, तर ते राहून गेलं. 2x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय 2, 3x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय 3, nx चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय बाय n, हे राहून गेलं होतं. तर इथे येऊन जाईल 3, इथं होऊन जाईल n. देअरफॉर मग आपला नीट आन्सर बघितलं तर काय 1 प्लस 2 प्लस 3 का डॉट डॉट करत करत एन टर्म पर्यंत येईल. इथं 1/y dy बाय dx. हे बी आपल्याला वायची पण व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, पण एक सेकंड पहिले पुढे बघू. तर इंटिग्रेशनचा इनडिफिनाइट इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला आहे, की फॉर्म्युला म्हणजे इनडिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की 1 पासून तर एन पर्यंत टर्म पर्यंत डेरिव्हेटिव्ह काढलं तर आपल्याला एक एक आपल्याला भेटतं आन्सर, की दॅट इज फॉर्म्युला आहे, दॅट इज एन ब्रॅकेट एन प्लस 1/2. आपला फॉर्म्युला आहे. काय हा आपला फॉर्म्युला आहे ते तुम्हाला आठवून ठेवायचं आहे, एन ब्रॅकेट एन प्लस 1/2. याचं इन्फायनाइट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आपल्याला आता वायची व्हॅल्यू फाइंड करायची, तर इथं नीट बघितलं वायची व्हॅल्यू फाइंड करायची, तर एक्सची व्हॅल्यू काय 0, मग 0 प्लस 1 1, 2 0 जा 0, इथं पण 1, मग इथं पण 1 1 1 करत म्हणजे आपली वायची व्हॅल्यू काय राहील 1च राहील. देअरफॉर वाय तिथं मल्टिप्लाय झाला तर काय होऊन जाईल, वाय तिथं जाऊन मल्टिप्लाय झाला तर आपला ॲज इट इज तेच आन्सर येईल. आपला फायनल आन्सर येईल हेच. फायनल आन्सर येईल 2 2 गेट कॅन्सल एन ब्रॅकेट एन प्लस 1. हे आपला फायनल आन्सर आहे. सॉरी क्वेश्चन तो आन्सर थोडं लेंदी झालं. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे, इथपर्यंत तुम्ही इंटिग्रेशन बघणार, ते इंटिग्रेशन आय इक्वल्स टू असंच राहतं, ते आय इक्वल्स टू 1 पासून तर एन टर्मपर्यंत. जर कधी असं फक्त एन राहिला त्याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो एन ब्रॅकेट एन प्लस 1/2. तोच हा फॉर्म्युला इथं यूज होईल, तोच फॉर्म्युला इथं रिअरेंजमेंट केला मीने, आणि बाकी आपलं फायनल आन्सर आलं.
आपलं बी आन्सर आलंय. राईट आन्सर आलं. आता चला तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. हे क्वेश्चन आपलं वापस रिपीट झालेलं आहे. आय थिंक तेच आपला आन्सर बी आलं होतं. आता पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करू अजून. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ एफ ऑफ एक्स आपल्याला हे गिव्हन फंक्शन आहे. 11th म्हणजे शिफ्ट टूल आलं तर हे फंक्शन आहे. देन ॲट एक्स इक्वल्स टू ई आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. एक्सची व्हॅल्यू ई पुट करून सांगा आपला काय डेरिव्हेटिव्ह इन फायनल. आपले ऑप्शन बघा ए आणि बी आणि सी आणि डी. तर हे क्वेश्चन पण वेगळ्या टाईपचं आहे. न्यू क्वेश्चन आहे PYQ मध्ये. तर चला हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर हे बी न्यू टाईपचं क्वेश्चन आहे. आपल्याला लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे एफ ऑफ एक्स आहे. देअरफॉर एफ ऑफ एक्स क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. एफ ऑफ एक्स लॉग एक्सची प्रॉपर्टी असती की हा जो बेसला असतो जो असतो डिनॉमिनेटरला आणि जो वर असतो तो मल्टिप्लायला असतो. म्हणजे बघा लॉग एक्स आणि डिवाइड बाय लॉग एक्स स्क्वेअर हे असं असतं. देअरफॉर लॉग एक्स लॉगची प्रॉपर्टी की ज्याच्या फंक्शनला जो बी पॉवर असतो तो पुढे घेऊन येतो. तर टू लॉग एक्स. तर फायनली सिम्प्लिफाय करत करत आपल्याला असं आलेलं आहे. तर देअरफॉर आपल्याला यू अपॉन व्हीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ज्याचा यू अपॉन व्ही दॅट इज डी यू वन व्ही त्याला तर याचा आन्सर असं व्ही यू डॅश मायनस यू व्ही डॅश अपॉन व्ही स्क्वेअर असा असतो. यू डॉट व्ही आणि असा यू अपॉन व्हीचा. यू डॉट व्हीचा वेगळा असतो आणि यू अपॉन व्हीचा वेगळा असतो. तर त्याच्याच हिशोबाने आता आपण सॉल्व्ह करू. व्हीचा टर्म खालचा रिप्रेझेंट करतो तो इथे इन टू लॉग एक्स मल्टिप्लाय यू डॅश लॉग एक्स. तर देअरफॉर लॉग एक्स आहे ना, तर लॉगचा एक्सचा टर्म रिप्रेझेंट करतो त्याचा डेरिव्हेटिव्ह इन वन अपॉन लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स मायनस यू. आता यू आपला काय आहे लॉग एक्स राईट. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे कोणाचा काढायचा आहे याचा डेरिव्हेटिव्ह. नाही काहीतरी फॉर्म्युला चुकतो. 1 मिनिट. राईट आहे. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. जो 2 ॲज इट इज कॉन्स्टंट आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स डिवाइड बाय 2 लॉग एक्स चा स्क्वेअर. आता आपल्याला एफ डॅश एक्सच काढतो ना आपण, तर एफ डॅश एक्स काढून आलो. हा एफ डॅश एक्स आहे. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय पुट करायला लावली ती एक्सची व्हॅल्यू ई पुट करायला लावली होती. मग आपण ई पुट करू. इथं होऊन जाईल 2 लॉग ई 1 अपॉन लॉग ई 1 अपॉन ई लॉग ई 2 अपॉन ई आणि इथं पण होऊन जाईल 2 लॉग ई ब्रॅकेटचा स्क्वेअर. तुम्हाला एक माहिती असेल देअरफॉर मध्ये बघा लॉग ई ची व्हॅल्यू काय असते 1. देअरफॉर आपल्या एखादा 2 लॉग 1 होऊन जाईल. देअरफॉर 2 आन्सर येईल मल्टिप्लाय बाय 1 अपॉन लॉग ई त्याचा डिवाइड बाय करा इन 1. मग देअरफॉर इथं फायनल आन्सर इन 2 अपॉन ई मायनस लॉग ई का असतो 1. लॉग ई 1 असतो. एक बात आठवून ठेवा लॉग ई काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. मग लॉग 1 ची व्हॅल्यू काय असते 0. मग देअरफॉर इथं 0 पुट केला तर इथं होल टर्म काय होऊन जाईल 0. इथं बघा इथं 0 पुट केला तर ई डिवाइड बाय केलं तर हिला मल्टिप्लाय केलं तर इथं पण 0. न्यूमरेटरला 0 तर ई डिवाइड बाय 0 दॅट इज 0. इथं ऑल 0 होऊन जाईल आणि इथं 2 लॉग ईची व्हॅल्यू 1 देअरफॉर 2 चा स्क्वेअर होऊन जाईल दॅट इज 2 अपॉन ई अपॉन 4 आपला असं फायनल आन्सर येईल. मग देअरफॉर याचा अजून आपल्याला रिअरेंजमेंट करायचं आहे तर 2 अपॉन 4 डिवाइडला इथं मल्टिप्लाय होऊन जाईल 4 ई. देअरफॉर 2 1 जा 2 2 जा दॅट इज 1 अपॉन 2 ई आपला फायनल आन्सर आहे. सो सॉल्व ऑल लॉग एक्सच्या प्रॉपर्टी आपण सॉल्व्ह केले. लॉगची प्रॉपर्टी असेल लॉग ई. पहिले बघा एक लॉग क्वेश्चन आपण असं रिअरेंजमेंट केलं आणि फायनल आपला आन्सर असा आला. तर आपला आन्सर आलं होतं डी. येस राईट आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024च्या 11th पेजच्या शिफ्ट टूला आलं होतं इफ वाय इक्वल्स टू साइन एक्स रेस टू टॅन एक्स देन डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं इक्वल टू. आपले ऑप्शन बघू शकतात.
जर आपण या क्वेश्चनला बोर्डच्या मेथडने सॉल्व्ह केलं म्हणजे कसं इक्वल्स टू वाय इक्वल्स टू आहे ना तिला इथं आपण लॉग वाय इक्वल्स टू लॉग करू तर tan x पुढं देन tan x मल्टिप्लाय बाय लॉग साइन x राहील जे की पूरी लेंदी मेथड आहे. या क्वेश्चनचा आन्सर फक्त आपण 2 का 3 सेकंडमध्ये आन्सर करू शकतो विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट. तर चला तर मी या क्वेश्चनचा शॉर्टकट बी बोलतो आणि अशा टाइपचे कोणते पण क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. चला तर मग क्वेश्चनला सॉल्व्ह करू. तर हे बघा हा शॉर्टकट असतो. शॉर्टकट दॅट इज एफ ऑफ एक्स हा एक फंक्शन आहे त्याच्यावरती दुसरा फंक्शन आहे. त्याचा डेरिव्हेटिव्हचा आपण शॉर्टकट कसा राहतो ॲज इट इज कॉपी डॉट मध्ये डॉट मल्टिप्लाय बाय जी ऑफ एक्स म्हणजे जी ऑफ एक्स मल्टिप्लाय बाय एफ डॅश एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय त्याचा त्याचा नॉर्मल फॉर्म प्लस लॉग एफ ऑफ एक्स लॉग मध्ये नंतर एफ ऑफ एक्स आणि मल्टिप्लाय बाय याचा जी डॅश एक्सचा डेरिव्हेटिव्ह असा असतो आपला शॉर्टकट फॉर्म. तर हा शॉर्टकट फॉर्म कसा यूज करू आपण ते बघू. आता आपल्याला क्वेश्चन दिला साइन एक्स रेज टू टॅन एक्स तर आपण साइन एक्सला ॲज इट मानून घेऊ एफ ऑफ एक्स आणि टॅन एक्सला जी ऑफ एक्स. ते बघा विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट हे ॲज इट इज राहतं म्हणून ते फॉर ॲज इट इज राहील साइन एक्स रेज टू टॅन एक्स झालं. फॉर एक ब्रॅकेट टाकला तर इथं जी ऑफ एक्स दॅट इज काय टॅन एक्स रिप्रेझेंट करतोय मल्टिप्लाय बाय साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो cos x divided by f of x given a sin x प्लस log f of x म्हणजे log f of x म्हणजे sin x आणि g dash x म्हणजे tan x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज sec square x. इझी का नाही. आता फक्त आपल्याला क्वेश्चनला रिअरेंजमेंट करायचं आहे. आपलं आन्सर येऊन गेलेलं आहे. इथं नेट बघितलं तर tan x आपण घालू शकतो sin x अपॉन cos x. तर इथं येईल sin x अपॉन cos x मल्टिप्लायला कोण आहे cos x अपॉन sin x. व्हॉल्यूम थोडा लो आहे तसं नाही का टायमाला log x sin x इंटू sec square x. ते नीट बघितलं sin x गेट कॅन्सल cos x गेट कॅन्सल. आपला फायनल आन्सर येऊन जाईल sin x मल्टिप्लाय बाय tan x 1 प्लस sec square x log sin x. मग विथ द हेल्प ऑफ शॉर्टकट आपण इझिली क्वेश्चनचा आन्सर सॉल्व्ह केला. तर हा शॉर्टकट प्लीज तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे बघा एफ ऑफ एक्स म्हणजे या फंक्शनच्या वरती दुसरा फंक्शन असेल या फंक्शनच्या वर जर दुसरा फंक्शन असेल तर आपण ते विथ द हेल्प ऑफ दिस शॉर्टकट आपण इझिली डेरिव्हेटिव्ह कोणाचा पण फाईंड करू शकतो. जसे साइन एक्स रेस टू टॅन एक्स बनवू शकतो किंवा कॉस एक्स रेस टू टॅन एक्स बनवू शकतो. विथ द हेल्प ऑफ दिस शॉर्टकट आपण इझिली कोणता पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर आपलं फायनल आन्सर ते झालंय ए बघा साइन रेस टू एक्स तो ॲज इट इज फंक्शन मल्टिप्लाय बाय 1 प्लस सेक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग साइन एक्स. बाकीचे ऑप्शन मॅच नाही होते. आपले राईट आन्सर आहे. तो शॉर्टकट प्लीज तुम्ही आठवून ठेवा. तर हा लास्ट क्वेश्चन होता कारण की व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी दुसरे क्वेश्चन्स कॅरी करतो. तो थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.